नमस्कार, ललितास रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आमरस कसा बनवायचा ते बघणार आहोत। इथं मी आंबे घेतलेले आहे आमरसासाठी। तर आपण आता हे आंबे स्वच्छ धुवून घेऊया। तर हा आंबा आहे, तर हा केशर आंबा आहे। खूप छान याचा रस होतो। तर तुम्ही सुद्धा या आंब्याचा रस एकदा नक्की बनवून बघा। खरंच खूप छान लागतो हे आंब्याचा रस खायला। पण हा आंबा खूप गोड असतो, वरून थोडा हिरवा दिसतो, पण आतमध्ये कापल्यानंतर छान असा लालसर असतो। इथं मी 2 ते 3 तास पाण्यामध्ये ठेवून घेतलेला आहे, कारण की जे काही चीक असेल तो निघून जाईल। आणि यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे। मीठ पाण्यामध्ये आपल्याला हे 1-2 तास आंबे असे ठेवून घ्यायचे आहे। इथं आपण छान आता हे 1-2 तास पाण्यामध्ये भिजून ठेवलेले होते आणि हे आंबे आता आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे, बघू शकता तुम्ही। आणि आपण आता हे आंबे कट करून घेऊया, म्हणजे आमरस करून घेऊया। आता इथे आपण ह्या पद्धतीनेच आपण आता कट करून आमरस करणार आहोत। तर सर्व खापा आता मी अशाच कापून घेणार आहे। असा आंबा कापल्यानंतर आपल्याला आंबा लगेच दिसतो हा आंबा खराब आहे की नाही। तर त्यासाठी मी ह्याच पद्धतीने आमरस करून घेणार आहे। तर बघू शकता तुम्ही किती छान आपला आंबा निघालेला आहे। तर सर्व आंबे आपण आता असेच कट करून आणि सर्व आंब्याचा आपण असाच गर काढून घेऊया। आणि मग नंतर इथं मी आता मिक्सरच्या भांड्यामध्येच टाकून घेत आहे, म्हणजे आपल्याला मिक्सरलाच हे बारीक करून घ्यायचं आहे। हे बघा, सर्व व्यवस्थित काढून घ्यायचं आहे। तसं तर आमरस बनवण्याच्या खूप वेगळ्या पद्धती आहे। तर आपण ह्या पद्धतीने बनवले तर खूप सोपी पद्धत आहे ही आमरस बनवण्याची। खूप जास्त वेळ याच्यामध्ये जात नाही आणि खूप असा पसारासुद्धा होत नाही। हे असे आंबे कट करून आणि त्याचा गर लगेच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा, म्हणजे आपला आमरस 2 ते 3 मिनिटांमध्ये तयार होतो। तर ह्या पद्धतीने मी सर्व असा आंब्याचा गर काढून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा, सर्व आंबे मी इथं कट करून आणि ह्या पद्धतीनेच काढून घेतलेले आहे। यामध्येच आता मी इथं साखर टाकून घेणार आहे। तुम्हाला इथं गोड किती पाहिजे त्या पद्धतीने साखर टाकून घ्या। आणि हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। तर ह्या पद्धतीने मी असं बारीक करून घेतलेलं आहे। खूप छान असा रस झालेला आहे आपला, छान असा घट्टसरपणा आलेला आहे रसाला, बघू शकता तुम्ही। हे बघा, याच पद्धतीने तुम्ही सुद्धा रस बनवून बघा। आणि आजची रसाची रेसिपी कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा। आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत।